हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला चहा पाणी माझा झाला. तर जत्रा होती आमच्या इथली, गेली पाहुणे रावळी सगळी. घर बुच्च बुच्च दिसायला लागलं. आई बनवत बसली आपलं पोहे. तर बनव बाया म्हणलं खायला. काय म्हणते ती ना, आलेलं खपतंय गेलेलंच खपत नाही. असंच का? असंच काय? आलेली खपते ती, गेलेली खपत नाही ती. म्हणजे जेवढी माणसं येतील तेवढं घर भरून असलं ना तर लय भारी वाटतं का. ते मनच आहे की पहिल्या बायांचं. आलेलं किती पण शोभा दिसतं आणि गेल्यावर किती वाईट वाटतं. नुसतं घर असं मोठं मोठं दिसतंय. तर आई आपली बनवती पोहे. दिसलं का बघा, पोहे भिजवून कांदा ही मिरची ही चाललंय. तर अशा बी कमेंट आहेत की ताई दीक्षाचं म्हणजे नाही का लग्न आहे काय, असं तसं. भावा बहिणीनं तिचं लग्न म्हणजे ती बारकी आहे अजून, तिचं लग्न कशाला करायचं. तिला हॉस्टेलला टाकली आहे, कळलं का. पहिली गोष्ट तिला हॉस्टेलला टाकली शाळेला. आणि राहिला प्रश्न बांगड्यांचा, तर आपण दुसरे म्हणजे आपल्या घरातलं लग्न असल्यावर आपण भरतोच की बांगड्या. हात नव कोपऱ्यापर्यंत भरतो, आहे की नाही. मग मी पण भरल्या. आता माझ्या जवळचंच लग्न होतं म्हणल्यावर मला भरणं भागच आहे ना. हा बघा आमची आई सांगते जवळच म्हणायचं, तशी राग येत असते ती. तर ही एक राहिलंय बघा पोरग फक्त घरी. ही पोरगच राहिलंय. ही कुठं बघितलंय का बघा, कुणाचं हाय असलं तर आम्हाला सांगा, घेऊन जावा. आमचं तर दिसत नाही. दिसतंय का कलर वगैरे मॅच आहे का? तर नाही का नाही. तर बघा मग ह्याला कलर मॅच होत असेल तर असला कलर पाठवून द्या आम्हाला. ओरिजिनल कलर आहे पण चांगला कलर द्या पाठवून. लावायचा ना पांढरा पांढरा कलर लावायचा का? हा. तर तुझं नाव काय रे? मला नावच लक्षात नाही दाद्या. मी भैयाच टाकलं, बारका भैया. मग काय तुझं नावच लक्षात नाही? सांग की नाव. तुला बी नाही नाव? याला नाव नाही काय ग? आहे काय माहिती अवघड आहे मला. कुणाच आहे? बिगर नावाचं पोरग आहे बघा. हे मुक बी आहे, याला बोलता येत नाही. सर बाबा. तर सांगायचा उद्देश असा आहे की सगळी गेली, काही कर्म नाही, नुसतं घर उदास 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 झालंय. तर चला मला पण कामाला आहे ती. बानूला आंघोळ घालायची. बानूला काल याच्यामध्ये धगधगले झाली बानूची, आणि ती आजारी पण आहे बानू. तिला ऊन असं ना सैन होत नाही. ऊन असं सैन होत नाही तिला. उन्हाची लईच एलर्जी आहे. म्हणजे चांदीच्या पट्ट्या कुणाला त्याला धग असते, तर तिला चांदीच्या पट्ट्याला धग नाही, तिला धग आहे. तर चला जाऊ द्या, मी छोटासा ब्लॉग टाकते कारण माझा पण मूड नाही, तब्येत पण बरोबर नाही. तर व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. बाय.